शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर किरण नायकर. आज आपण दूध व्यवसायातील अत्यंत महत्वाच्या अशा किटोसिस या आजाराबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. हा आजार विशेषतः विल्यानंतर पहिल्या काही आठवड्यामध्ये जास्त प्रमाणात दिसतो आणि वेळेवर उपचार न केल्यास त्याचं दूध उत्पादन आणि प्रजनन तसेच गायीच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत असतो. तर किटोसिस हा दूध व्यवसायातला अत्यंत घातक आजार आहे. तर हा नेमका किटोसिस म्हणजे काय? तर किटोसिस हा कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार आहे. तर हा शरीरात जी एनर्जी ची कमतरता होते त्याच्यामुळे होणारा हा चयापचयाचा आजार. गाय पिल्यानंतर बऱ्याच वेळा एकदम दूध उत्पादन अचानक तिचं वाढतं आणि दूध वाढत असताना गाय तेवढं खाद्य खात नाही जेवढं खायला पाहिजे. त्याच्यामुळं जनावराला लागणारी स्वतःला लागणारी जी एनर्जी आहे ते जनावर स्वतःच्या चरबीपासून तयार करतं आणि ही चरबी पचवायला यकृतामध्ये चरबी पचवताना यकृतामधून किटोन बॉडीज तयार होतात. म्हणजे बाय प्रोडक्ट आहे किटोन बॉडीज हे त्याच्यामधलं. आणि किटोन बॉडीज मुळे गायला किटोसिस आजार होतो. आता हा आजार ऍक्च्युली होतो कोणत्या जनावरांच्या मध्ये? तर हा आजार प्रामुख्याने जास्त दूध देणाऱ्या गायींच्या मध्ये जास्त वेळा जाणवतो. विशेषतः पहिल्यांदा काय 2 ते 8 आठवड्याच्या काळामध्ये अ, जास्त वेळा दिसतो. तसेच ह्या आजाराचा सगळ्यात जास्त धोका ज्या गायी जास्त तयार आहेत, ज्या ज्या गायींच्या मध्ये वितेवेळी जास्त चरबीचं प्रमाण आहे, अशा जनावरांच्या मध्ये जास्त दिसतो. ऍक्च्युली किटोसिस होण्याचं जर व्यवस्थित कारण बघितलं आपण तर गाय पहिल्यांदा विल्यानंतर तिचं दूध उत्पादन वाढतं. दूध उत्पादन जसं वाढत जाईल तसं तिला स्वतःच्या रोजच्या मेंटेनन्ससाठी काही एनर्जीची गरज आहे. त्याचबरोबर दूध उत्पादनासाठी पण एनर्जीची गरज. आणि अशा वेळेला काय जर एनर्जी भरपूर प्रमाणात लागते आणि त्याच वेळेला जर जनावर खाद्य कमी खात असेल तर अशा वेळेला गायला निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स होतो. जे गरज आहे आणि मिळत नाही अशा वेळेला ह्या कंडिशनला निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स म्हटलं जातं. त्याच वेळेला मग लागणारी एनर्जी जनावर स्वतःच्या चरबीपासून तयार करतो आणि ही चरबी पचवायच्या प्रोसेसमध्ये शरीरात किटोन बॉडीज तयार होतात आणि किटोन बॉडीज किंवा त्याला नेफा हा प्रकार म्हटला जाईल. जो ज्याचं रूपांतर परत किटोन बॉडीज मध्ये होतं आणि अशा आजाराला एकंदरीत किटोसिस म्हटलं जातं. एकंदरीत ही प्रक्रिया जर आपण व्यवस्थित समजून घेतली तर किटोसिस टाळणं सोपं आहे. ही फक्त ही कुठल्याही प्रकारच्या जंतूमुळे होणारा संसर्ग नाही तर फक्त शरीरामध्ये कमी असलेल्या एनर्जीच्या तुटवड्यामुळे होणारा आजार आहे. जेवढी गायीला ऊर्जेची गरज आहे त्यापेक्षा जास्त ऊर्जा दूध तयार करण्यात तिची खर्च होते. जेवढी जेवढी एनर्जी गायीला खाद्यातून मिळते त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी तिची दुधातून बाहेर पडून जाते आणि त्याच्यामुळे जनावर ऍक्च्युली चरबीपासून एनर्जी तयार करतात. हा बेसिक कन्सेप्ट. मग त्याच्यानंतर गाय आपल्याला खराब 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 व्हायला लागतात आणि मग गाय दुधावर येत नाहीत. शेतकऱ्यांच्या मध्ये बऱ्याचदा असतं की गाय विल्यानंतर पेंड खात नाही. ही किटोसिस होण्याची पहिलं सिम्पटम आहे. आणि जेव्हा जास्त चरबी यकृतात पोचते त्यावेळेला ती यकृत पूर्णपणे अकार्यक्षम होऊन जातं आणि ह्या कंडिशनला मग फॅटी लिव्हर म्हटलं जातं. यकृत म्हणजे लिव्हर. ह्या ह्या कंडिशन मध्ये किटोन बॉडी अडकून राहतात. ते चरबी पूर्णपणे पचवू शकत नाही जनावराला. त्याच्यामुळं ह्या कंडिशनला म्हणजे जनावरांची भूक स्वतःची मंद होते आणि त्याच्यामुळे जनावराला किटोसिस आजार होतो. किटोसिस हा आजार फक्त एका कुठल्याही कारणामुळे होत नाही. त्यात अनेक चुका ह्या व्यवस्थापनात एकत्र आल्या ना त्याच्यानंतर हा आजार आपल्याला बऱ्याचदा जनावरांच्या मध्ये दिसून येतो. पहिल्यांदा तर ह्या आजाराची सुरुवात करताना जनावर पहिल्यांदा पेंड कमी खाणं, त्याच्यानंतर हळूहळू दूध कमी होतं, तर भूक कमी होते आणि जनावरांच्या नाकातून किंवा लघवीचा असा गोडसर असा वास यायला सुरू होतो. जनावर दिसायला एकदम नॉर्मल असतं म्हणजे दिसायला एकदम निरोगी राहील. फक्त त्याचं पहिलं लक्षण दूध कमी येतं. त्याच्यानंतर म्हणजे पुढे जाऊन जर दूध कमी असेल तर गायचं कन्सेप्शन कमी होतं. दाबण राहायचं प्रमाणाने गाय वारंवार पलटी मारताना आपल्याला दिसत राहते. या अवस्थेत सर्वसाधारणपणे गाय स्पष्टपणे आपल्याला आजारी दिसत नाही आणि वेळेवर जर उपचार केला नाही तर या कंडिशन मध्ये आपल्याला फॅटी लिव्हर किंवा
कधी कधी ॲपोमॅझल डिस्प्लेसमेंट दिसतं. ॲपोमॅझल डिस्प्लेसमेंट म्हणजे 4 नंबरचं पोट आपल्या एक मोठ्या पोटावर आलेलं दिसतं. मग अशा वेळेला मग ते त्या केसेस बऱ्या करणं खूप पुढे गेलेली केस आपल्याला दिसते. फक्त दूध कमी झालं म्हणून गायला किटोसिस झाला असा अर्थ याचा पहिल्यांदा तर लावून घ्यायचा नाही. विल्याला आपल्या गायला विलेल्याला किती दिवस झालेत, नंतर दूध किती कमी आले, तिची भूक कशी आहे, त्याच्यानंतर दूध, लघवी आणि रक्तातल्या किटोन बॉडीज आपण अं, हे सुद्धा चेक करून सुद्धा आपण मिल्क किटोन टेस्ट जर आपण करून घेतली किंवा मिल्क किटोन टेस्ट आपण डॉक्टरांना बोललो तर स्ट्रिपवर पण घरच्या घरी सहज अगदी दिलं तपासता येते. आणि त्याच्यानुसार ते किटोन बॉडी टेस्ट जर आपण चेक करून घेतली तर पुढील उपचार आपल्याला लगेच करता येतो. नसेल तर आपण एचबी जरी चेक करायला नेला तरी त्याच्यावर म्हणजे ह्याच्यावर रक्त चेक करून सुद्धा आपल्याला सब क्लिनिकल मध्ये जर किटोसिस असेल तर जाणणं सोपं होऊन जातं. किंवा रक्तामध्ये बीटा हायड्रॉक्सिप्युरेट म्हणून जे पॅरामीटर आहे जो मोजला तर आपल्याला सर्वात सोपं आहे की किटोन बॉडीज कशा ओळखल्या जाते. असं बाहेरून सामान्यतः जरी आपल्याला गायची बॉडी कंडिशन स्कोर दिसते त्याच्यावर आपल्याला फक्त किटोन बॉडीज वरून बघून सब क्लिनिकल मध्ये असेल तर त्याला ओळखलं जाऊ शकत नाही. म्हणजे जर टेक्निकली साऊंड चांगला असेल तर त्याला शोधणं सोपंही आहे आणि असं शेतकऱ्यांना समजणं ते थोडं कठीणही आहे. ज्यात फक्त भूक कमी झाली म्हणून किटोसिस पकडायचा नाही. कधी कधी गाय विल्यानंतर मिल्क प्युअर दिसतो, म्हणजे कॅल्शियम कमी असतं. कधी कधी गायीमध्ये मेट्रायटिस असतो. तुमचं टीआरपी सारखी लक्षणं असली तरी पण आपल्याला भूक कमी किंवा अशा प्रकारची वेगवेगळी लक्षणं सिमटम दिसत असतात. मग ह्या आजारात उपचाराचं मी जसं सांगितलं तुम्हाला की एनर्जी एनर्जी हे मेन कारण आहे की या एनर्जीच्या डिफिशियन्सीमुळेच, एनर्जी कमी पडण्यामुळेच हा आजार झालाय. मग ह्याचा उपचार जर करायचा म्हटलं तर त्याला सगळ्यात महत्वाचं एनर्जी द्यायला लागेल. म्हणजे एनर्जी फक्त औषधं देणं, वेगवेगळ्या प्रकारचं भूक मंदावली म्हणून भूक वाढीचं औषध देणं किंवा कमी खाते म्हणून लिव्हर टॉनिक देणं हा फक्त उपचार नाही. तर ते ज्या कारणामुळं झालंय ते मेन कारण त्याचं ग्लुकोज आहे. शरीरातलं जे ग्लुकोज कमी झालंय ते ग्लुकोज वाढवणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर किटोन बॉडीजवर स्वतःचा कंट्रोल, म्हणजे कंट्रोल किटोन बॉडीज परत तयार होणार नाही याच्यासाठी उपचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे लिव्हर डॅमेज झाले त्याच्यासोबत लिव्हर टॉनिक काय देणं इम्पॉर्टंट आहे. आता ज्या वेळेला आपण हे देतो अ, अतिशय गंभीर रित्या ज्या वेळेला किटोसिस फार पुढच्या प्रमाणात जातो त्यावेळेला काय नर्वाईन साईन सुद्धा त्यात दिसतात. त्याला नर्वाईन किटोसिस पण म्हटलं जातं. नर्वाईन किटोसिस मध्ये गायला अक्षरशः रेबीज सारखी लक्षणं दिसतात. एकदम वेळ लागल्यासारखं काही भिंतीवर चढायचा प्रयत्न करतात. कधी कधी शेतकरी आपल्याला फोन करून सांगतो की एकदम अग्रेसिव्ह गाय आहे, अशी रेबीज सारखी कशालाही धक्का वगैरे घेते, अशा पद्धतीची लक्षणं पुढे जाऊन अग्रेसिव्ह लक्षणं दिसतात नर्वाईन किटोसिस. त्या वेळेला सरळ सरळ उपचाराची गरज असणारा एकमेव ठोक उपचार म्हणजे डेक्स्ट्रोज. मग तो 25% मध्ये मिळेल, 50% मध्ये मिळेल. तो एका तज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या देखरेखी केलं जर आपण देऊ शकलो तर अगदी मॅजिक रिझल्ट याच्यामध्ये मिळतात. आणि जर तुम्हाला म्हणजे सलाईन मधून जर डेक्स्ट्रोज देणं ते तर देणं आलंच, पण जर आपण एनर्जीचा सोर्स ओरल जर द्यायचं म्हटलं तर आपल्याला जनावरांसाठी सगळ्यात जवळचा एनर्जीचा सोर्स कोणता असेल, एक दोन तीन प्रकार आहेत त्याच्यामधून जनावरांना एनर्जी मिळते. म्हणजे माणसाला जसं ग्लुकॉन डी वगैरे दिली जातं तसं ग्लुकॉन डी जनावरांना तेवढ्या लवकरचा एनर्जीचा सोर्स नाही. तर जनावरांचा सगळ्यात जवळचा एनर्जीचा सोर्स हा प्रोपायलिन ग्लायकॉल आहे. प्रोपायलिन ग्लायकॉल आपण बरीच औषध आहेत त्याच्यामध्ये प्रोपायलिन ग्लायकॉल हा मेन ऊर्जा स्त्रोत आहे आणि तो शरीराला ग्लुकोज तयार करण्यास मदत करतो. आणि लवकर जर शरीरात ग्लुकोज वेळेत पोहोचलं तर किटोन बॉडीज कमी तयार होण्यास हातभार लागतो आणि हा डोस आपल्याला पूरक मिळतो. मग हा जर एनर्जी एनर्जी जर आपण पुरेपूर देऊ शकलो तर त्यासोबत मग काय फार लिव्हर टॉनिक किंवा फार फार तर जास्त झालं तर इलेक्ट्रोलाइट शरीरातील झालेले कमी, त्याच्याबरोबर शरीरातील झालेलं पाण्याचं प्रमाण जर आपण कमी करून घेतलं तर, आणि जर गाय पूर्णपणे बंदच खायची असेल तर मग फ्लुइड जास्त प्रमाणात देऊन
आवश्यकतेनुसार बी कॉम्प्लेक्स की इंजेक्शन देऊन गायला आपण लवकर रिकवर करू शकतो. ऍक्च्युली उपचारानंतर गाय किती खाते, रवण सुरू झाला का, दूध वाढते का आणि शेणाची परिस्थिती कशी आहे, यावरनं आपल्याला ह्या गायचा आजारामध्ये झालेली सुधारणाही सर्वसाधारणपणे लक्षात येतं. फक्त एक बाटली ग्लुकोज देऊन किंवा आपल्याला ग्लुकोज तिला दिलंय आज म्हणून गाय पूर्ण बरी झाली नाही, तर तिचं मूळ कारण शोधणं गरजेचं आहे की हिला एनर्जी का कमी पडते, मग त्यातला आपल्या व्यवस्थापनामध्ये आहारात काय दोष आहेत का. त्याचबरोबर एनर्जी तुमच्या आहारातून पण मिळते, पण एखादा गंभीर आजार असा आहे की त्याच्यामध्ये एनर्जी, तुमचा सर्रासारखा आजार एनर्जी शरीरातल्या ग्लुकोज लेवलच कमी करत असतो. अशा वेळेला तो जो आजार जनावराचा एनर्जी कन्झ्युम करतोय त्याला पहिलं पकडणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचा उपचार जर केला तर आपण त्याला बरं करू शकतो. तर आजच्या दिवसासाठी खरं तर किटोसिस खरंच घातक आजार आहे. त्याच्यामध्ये बरंच काय बोलण्यासारखं आहे, पण जेवढं शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तेवढं आपण आजच्या व्हिडिओमध्ये देऊ शकलो. थँक्यू व्हेरी मच.